नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर ऍडवर्ब. आता हे कसं ओळखायचं, किंवा जर एखादा सेंटेन्स दिलाय त्याच्यामधलं सांगितलं की क्रियाविशेषण अव्यय असलेलं वाक्य ओळखा किंवा क्रियाविशेषणाचं वाक्य तयार करा, असं जर सांगितलं तर कसं करणार? एकदम इझी म्हणजे सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये आपण हे क्रियाविशेषण अव्यय आज शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर क्रियापदाबद्दल जी माहिती मिळते ज्या सेंटेन्स मधून. आता क्रियापद म्हणजेच काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. जसं समजा की जर क्रियापद नसेल म्हणजे जर तो शक्यतो तो शेवटीच येतो, कधीतरीच तो मध्ये येतो क्रियापद. जर क्रियापदच नसेल तर त्या सेंटेन्सचा काहीच मिनिंग लागत नाही. सो ते काय असतं आपलं क्रियापद असतं. आणि अविकारी शब्द म्हणजेच काय तर अविकारी शब्दामध्ये सगळे अव्यय येतात. म्हणजेच काय विकारी शब्द असतात आणि दुसरं असतं अविकारी शब्द. आता विकारी शब्द जे असतात ते बदलणारे असतात. म्हणजेच काय जेव्हा ते सेंटेन्स मध्ये जातात तेव्हा त्या सेंटेन्सचा अर्थ बदलतो. त्याच्यामध्ये येतं नाम, सर्वनाम, लिंग, वचन. पण अविकारी शब्द असे असतात की ते सेंटेन्स मध्ये कोणत्याही सेंटेन्स मध्ये जाऊ द्या पण त्याचा वाक्याचा किंवा त्या सेंटेन्सचा अर्थ बदलत नाही. सो हे काय असतात तर अविकारी शब्द. त्याच्यामध्ये मग उभयान्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, हे सगळे जे अव्यय आहेत हे कशामध्ये जातात तर अविकारी शब्दामध्ये जातात. तर त्याला काय म्हणतात तर क्रियाविशेषण अव्यय. आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय काय येणार? तेथे, येथे, आज, काल, नंतर, अगोदर, मागे, पुढे, खूप इत्यादी. हे सगळं तर आपल्याला येतं क्रियाविशेषण अव्ययामध्ये. पण याच्यामधलं आपण कोणत्या वेळी काय वापरायचं किंवा सेंटेन्स मध्ये जर हे आलं तर तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहात हेच आपण बघणार. पण ते समजण्यासाठी आपल्याला अगोदर ह्या क्रियाविशेषणाचे किती प्रकार आहेत हे बघावं लागणार आहे. असं समजा हे ह्या क्रियाविशेषणाची 5 मूलं आहेत. आता पहिला आहे कालवाचक क्रिया विशेषण. आता कालवाचक क्रिया विशेषण म्हणजेच काय तर ती जी क्रिया आहे कोणत्या काळामध्ये घडलेली आहे, कोणत्या टाइमला घडलेली आहे, म्हणजेच काय तर टाइम ऑफ ऍडवर्ब. म्हणजे कोणत्या वेळी कोणत्या काळात घडलेली आहे ते कशामध्ये जाणार आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्ययमध्ये. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर ही जी क्रियाविशेषणाची क्रिया आहे कोणत्या स्थळ म्हणजे कोणत्या जागेला झालेली आहे, कोणत्या प्लेस वरती झालेली आहे ते काय असणार आहे आपलं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. थर्ड आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीतिवाचक म्हणजेच काय जी क्रिया आहे ती कोणत्या पद्धतीने, कोणत्या रीतीने, कोणत्या ढंगाने झालेली आहे, म्हणजे ती जी होण्याची क्रिया होण्याची काय प्रोसेस होती ह्याच्यावरून आपल्याला समजतं की हे काय आहे तर रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. त्यानंतर 4th नंबर आहे परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय. आता परिमाणवाचक म्हणजेच काय तर ज्याचा फक्त आपण अंदाजा लावू शकतो, त्याच्यामध्ये प्रॉपर असं काउंटिंग काही नसतं. म्हणजेच काय तर मी ही कविता खूपदा वाचली, खूपदा, त्याच्यामध्ये काउंटिंग आहे का? मी सकाळपासून खूप वेळा पाणी पिलं. सो हे काय होणार आहे परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय. त्यानंतर 5th नंबर आहे संख्यावाचक क्रिया विशेषण अव्यय. आता संख्यावाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजेच काय तर ही जी क्रिया आहे ही किती वेळा घडलेली आहे. ह्याच्यामध्ये परिमाण म्हणजे काय फक्त अंदाजा लावायचा आहे, जसं की मी सकाळपासून खूप वेळा जेवलो आहे, खूप वेळा पाणी पिलं आहे. आणि संख्यावाचक मध्ये प्रॉपर ह्याच्यामध्ये नंबर येणार की मी सकाळपासून 4 वेळा जेवलो आहे, सकाळपासून 10 वेळा मी पाणी पिलेलं आहे. सो हे काय होणार आहे आपलं संख्यावाचक म्हणजे प्रॉपर आपल्याला माहिती आहे की क्रिया किती वेळा झाली आहे. आता जर क्रिया विशेषण अव्यय जर ओळखायचं असेल तर हे 5 जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही इझिली क्रिया विशेषण अव्यय ओळखू शकता. कालवाचक क्रिया विशेषण म्हणजेच क्रिया कोणत्या काळामध्ये झालेली आहे, कोणत्या टाइमला झालेली आहे. स्थलवाचक म्हणजे क्रिया कोणत्या जागेवरती म्हणजेच कोणत्या प्लेसवरती झालेली आहे. रीतिवाचक क्रिया विशेषण म्हणजे क्रिया कोणत्या पद्धतीने, कोणत्या ढंगाने, सावकाश झाली, फास्ट झाली, हे जे सांगतं ते काय आहे तर रीतिवाचक क्रिया विशेषण. 4th नंबर आहे परिमाणवाचक म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण अंदाजा लावू शकतो, प्रॉपर असं काहीच सांगू शकत नाही. आणि 5th आहे संख्यावाचक म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉपर आपण सांगू शकतो की मी ही क्रिया किती वेळा केलेली आहे. सो ह्याच्यानुसार आपल्याला
क्रिया विशेषण अव्यय ओळखायचं आहे. म्हणजेच काय, जर कधी तुम्ही वापरणार येथे, तेथे, आज, काल, नंतर, अगोदर, हे कशावरून समजणार आहे? आपल्या ह्या कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक आणि संख्यावाचक क्रिया विशेषण अव्ययावरून आपण क्रिया विशेषण अव्यय ओळखू शकतो. सो अशा प्रकारे तुम्हाला क्रिया विशेषण अव्यय ओळखायचं आहे. आता आपण ह्याचे जे आहे कालवाचक वगैरे ते डिटेलमध्ये अजून घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.